हे जळगाव आहे, राहता तालुक्यातील प्रतिष्ठित गाव आहे। या गावाची लोकसंख्या साधारण 5000 लोकसंख्या आहे। जळगाव येलमडी ग्रामपंचायत आहे आपली। तर हे काम 15 वर्षापूर्वी केलं होतं, त्यावेळेस पण लोकसभागातूनच केलं होतं। 15 वर्षानंतर ऊन वारा पाऊस यांनी जीर्ण परिस्थिती झाली। आज त्याला उभारी घेऊन आम्ही पुन्हा लोकसभागातून ते काम केलं आणि त्या कामाला लोकसभा पण चांगला मिळाला। आणि हे काम करण्याचं उद्दिष्ट एकच होतं का जाणार येणार लोक इथून शाळेचं पण भरपूर लोक मुलं जातात, बाकीचे पण लोक जातात। हे चौक एकदम पॉइंटला आहे। मुलांनी पण याच्याकडून पाहून काहीतरी दृष्टिकोन घ्यावा, शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा, शिवाजी महाराजांचा वागण्याचा प्रयत्न करावा। या संकल्पनेतून आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे। आणि हा चौक शिवशिव करण्यासाठी या चित्राचा फार फायदा होणार आहे। साधारण याला पेंटर 15 दिवस काम करीत होते आणि याला साधारण 80,000 ते 75 ते 80,000 रुपये खर्च आलेला आहे। आणि हा सगळा लोकसभागातूनच गोळा झालेला आहे। तैलचित्र आहे रवी भागवत आणि 2 पेंटर आहे रवी भागवत नावाचे, त्यांनी श्रामपूरचे, त्यांनी ते तैलचित्र आणि जवळजवळ त्यांनी ते 70 तास काम करून ते काम पूर्ण केलेलं आहे। त्यांना ते काम 8 दिवस गेलं। त्याच्या अगोदरचं काम दुसऱ्या पेंटरने त्याला 8 दिवस, म्हणजे साधारण 15 दिवस हे काम आम्हाला गेलं। नाही, ते छावा चित्रपट आणि शिवजयंती हे जर एकत्र गेलं तर अंगाला शहारा, म्हणजे ते सांगण्यासारखं नाहीये। ते जी संभाजी महाराजांची त्याच्यात ते दाखवलेली, म्हणजे त्यावेळेस घडलं 40 दिवस त्या माणसांनी त्या महाराजांनी वेदना सहन केल्या, यात आपण पाहू शकत नाही। म्हणजे 3 तास अंगावर काटा जात नाही आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय थिएटरमधून माणूस बाहेर निघत नाही, अशी अवस्था त्यावेळेस केली, आज पाहू शकत नाही आपण। त्यावेळेस त्यांनी भोगलेला आहे। शिवाजी महाराजांची पण तीच अवस्था, म्हणजे तीच त्यांनी पण तेच भोगलेलं आहे। संभाजी महाराजांचं तर म्हणजे आपण सांगू शकत नाही, अशा त्यांना वेदना त्यावेळेस दिलेल्या आहे। ते जर बघितलं तर आज म्हणजे रडल्याशिवाय कुणीच बाहेर येत नाही। शहरात तर 3 तास अंगावून जात नाही, अशी त्यावेळेस काय परिस्थिती असेल हे आज वाटत होतं।